खबर राजनीतिक गलियारों से है। कल्याणपुर की 25 वर्ष की समस्या खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे की निधि से दूर हो गई है। यहाँ के स्थानीय नगर सेवक एवं भूतपूर्व महापौर रमेश यादव के प्रयासों से ये समस्या दूर हो गई है। कल्याणपुर के विठलवाड़ी हिंदू शमशान भूमि के मुख्य रास्ते पर कल्याण से उल्लासनगर की ओर आने जाने वाली सड़क की ट्रैफिक प्रभावित हुआ करती थी। अब यहाँ पर एक पुल का निर्माण किया जाएगा और लोगों को राहत मिलेगी। चुनावी आचार संहिता लगने से पूर्व सोमवार के दिन भूतपूर्व महापौर रमेश यादव के करकमलों से श्रीफल तोड़कर रास्ते पर टिकाव मारकर निर्माण कार्य का भूमि पूजन किया गया। इस मौके पर कल्याण पूर्व परिसर की जनता के अलावा नगर सेवक प्रमोद पिंगले, सारिका यादव, शोभा पावसे, शिवसेना शिंदे गुट विभाग प्रमुख नीलेश सावंत, चंद्रकांत पालव, सखाराम भोसले, उल्लास जामदार, राणे मामा राम पावसे, जुगनू जाधव, भास्कर इंगले, शिवसेना की महिला आघाड़ी रसिका सोनवणे, सौ मालाडकर, दीपा जंगम, शाखा प्रमुख चंद्रकांत पिंगले, प्रमोद ओवाल, अशोक भोसले, उमेश अमालिक, शरद जगताप, शंकर मामा बारसे तथा आकाश पाटिल इत्यादि स्त्री पुरुष शिवसैनिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस भूमि पूजन समारोह से कल्याण पूर्व परिसर की जनता में राहत की सांस ली है। आज या ठिकाणी या स्मशानभूमी समोरील जो नाला आहे आणि त्या नाल्यामध्ये गेली अनेक वर्ष इकडच्या रहिवाशांना निचरा होत नव्हता पाण्याचा पुराचा, आणि त्यामुळे त्याची दरवेळी मागणी होती की ह्या नाल्याचं रुंदीकरण आणि उंची वाढवून ते एक इकडे चांगली सुविधा निर्माण होईल आणि त्यामुळे या नागरिकांचा जे पुराचा धोका आहे तो कमी प्रमाणात होईल। आणि त्यामुळे हे आपले खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या निधीतून, यांच्या फंडातून हा मंजूर झालेला हा पूल आणि रुंदीकरणाचा हे आहे रोड रुंदीकरण, हे आम्ही वस्तीवर आणलं आहे। माननीय माजी महापौर रमेश यादव यांनी त्यासाठी सतत पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांच्या प्रयत्नातून हे काम आता यशस्वीरित्या पार झालेलं आहे आणि पुढील काळात हे चांगलं एक सुविधा होऊन नागरिकांचं जे भीतीचं वातावरण होतं ते कमी होत त्यांना चांगली एक सुविधा मिळेल आणि ह्या रस्त्याचं रुंदीकरण वाढवून हा सुसज्ज असा चांगला रोड आणि पूल निर्माण होईल याची ग्वाही साहेबांनी या कार्यक्रमातून दिलेली आहे। धन्यवाद। गेली अनेक दिवसापासून या पुलाचं रुंदीकरण आणि खोलीकरण करून हा पूल जास्तीत जास्त मोठा व्हावा याकरता प्रयत्न 25 वर्ष झाले आम्ही करत होतो। त्या माध्यमातून निधीचा पुरवठा कमी होत असताना या भागाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी या पुलाच्या उंचीसाठी आपला निधी या ठिकाणी दिलेला आहे। 24x26 मीटरचा हा ब्रिज या ठिकाणी होणार आहे। वाहतुकीसाठी देखील वाहतुकीची अडचण या निमित्ताने सुटणार असली तरी या भागात येणारा पुराचं पाणी पावसाळ्यात या नागरिकांना याचं अत्यंत त्रास होत होता। त्यामुळे हे जर झालं तर आता या भागातील नागरिकांचं जीवन सुसह्य होणार आहे। याकरता आजचं हे भूमिपूजन या ठिकाणी आम्ही करतोय आणि लवकरात लवकर हे पुलाचं लोकार्पण करून हा पूल सुरू करण्यात येणार आहे। ओके, थँक्यू।